पॅकेजचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 8,000 कोटी आजवर वितरित झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना देखील दिलेली होती आणि आणखीन 11,000 कोटी हे वितरित करण्याला देखील मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पूर्णपणे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या सकाळच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 50 ठळक बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे। राज्यभरातून एकामागून एक अपडेट्स येत आहेत। मदत पॅकेज, पीक विमा, अवकाळी पाऊस आणि लाडकी बहीण योजना। तर सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये। सर्वात पहिली मोठी बातमी, सरकारच्या मदतीच्या पॅकेजचा आढावा आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे। आत्तापर्यंत तब्बल 8,000 कोटी रुपये वितरित झाले आहेत। त्यात आणखी 11,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, एकाही पात्र शेतकऱ्याला वंचित ठेवणार नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। तर दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला गेला आहे। पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतमाल सुरक्षित ठेवा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा। आता जरा लक्ष द्या बँक खात्यावर। तर नोव्हेंबर महिन्यात तब्बल 10 दिवस बँका बंद राहणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि महिलांनी आपले व्यवहार आधीच पूर्ण करून घ्यावेत। मनरेगा मजुरांसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे। प्रक्रिया न केल्यास जॉब कार्ड रद्द होऊ शकतं, त्यामुळे लगेच ई-केवायसी करा। आणि हो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांची फी माफ करण्याची मागणी जोर धरते। राज्यभरात लाखो शेतकऱ्यांना नवीन शेती अवजारे आणि ट्रॅक्टर देण्यासाठी निवड सुरू आहे। 2 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला आहे। पीक विमा, ई-पंचनामे आणि ॲग्रिस्टेक नोंदीबद्दलही मोठी बातमी। नोंदणी न केल्यांना पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे ज्यांनी अजून केली नाही त्यांनी आजच करा। त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। आज आणि उद्या 84,000 शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे। आणि तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी नवीन मदत पॅकेज तयार केलेले आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खास बातमी। सध्या ई-केवायसी प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे। म्हणजे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांनाही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार। सरकारकडून 1,000 रुपये लवकरच सर्वांच्या खात्यात जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, अवकाळी पाऊस, रबी हंगामा आणि सरकारी योजनांबाबतच्या प्रत्येक अपडेटसाठी आता लगेच रामेश्वर टेक न्यूजला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढची व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुमच्या भागातील अपडेट्स। तर जय हिंद, जय महाराष्ट्र।